नमस्कार मित्रांनो, 10 की 11 ऑक्टोबर कधी आहे कन्यापूजन? जाणून घ्या तिथीपासून शुभ मुहूर्त आणि महत्त्व. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा आणि उपासना करण्यात येत आहे. त्यासोबतच नवरात्रीमध्ये कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे. अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजा करण्यात येते. लहान मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा करून त्यांना पुरी हलव्याचे जेवण आणि सोबत काहीतरी भेटवस्तू देण्यात येते. यंदा 10 की 11 ऑक्टोबर कधी आहे कन्यापूजन? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व. कधी आहे कन्यापूजन? यंदा महाअष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आली आहे. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 10 ऑक्टोबरला दुपारी 12:31 वाजेपासून 11 ऑक्टोबरला रात्री 12:06 असणार आहे. उदय तिथीनुसार शुक्रवारी 11 ऑक्टोबरला दुर्गा अष्टमी साजरी होणार आहे. त्याच दिवशी कन्यापूजन करण्यात येणार आहे. कन्यापूजेला शुभयोग. कन्यापूजेच्या दिवशी 3 शुभयोग तयार होत आहेत. यावेळी सुकर्म योग, रवी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. कन्यापूजेचा शुभ मुहूर्त. कन्यापूजेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:41 ते 5:30 असतो. या दिवशी सकाळी महागौरी, सिद्धिदात्रीची पूजा करा आणि पूजेसाठी मुलींना आमंत्रित करा. दिवसभर सुकर्म योग आहे, मात्र सकाळी 6:20 ते 10:41 ही वेळ पूजेसाठी शुभ आहे. राहुकाल सकाळी 10:41 ते दुपारी 12:08 असणार आहे. तर असे करा कन्यापूजन. आमंत्रित मुलींना एका रांगेत बसवा. घरात मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत. आता त्यांना हरभरा, पुरी, हलवा, खीर इत्यादींचा नैवेद्य अर्पण करा. मुलींनी जेवण संपवल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसायला लावा. यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करा. त्यांना क्षमतेनुसार फळं, वस्त्र आणि दक्षिणा द्या. कन्यापूजेमध्ये वयाचे विशेष महत्त्व. याप्रमाणे 2 वर्षांची कुमारिका असेल तर 2 वर्षांची कुमारिका हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते. 3 वर्षांची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षांची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं. 5 वर्षांची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते. 6 वर्षांची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षांची कन्या चंडिका रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षांची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो. 9 वर्षांची कन्या दुर्गा देवीच्या रूपात असते. ही शत्रूंचा नाश करते. आणि 10 वर्षांची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. आपल्या सर्वांवरती माता दुर्गेची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.